पुणे जिल्ह्याच्या मंचर शहरातील पांडवकालीन बारव दर्ग्याच्या जागा मालकीचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्या वादग्रस्त परिसराला भेट दिल्यानं त्या ठिकाणी हिंदू देवी देवतांचे फोटो लावण्याचा प्रयत्न केल्यानं हा वाद आता उफाळून आलाय। त्यामुळे मंचर शहरात तणावपूर्ण वातावरण आहे। परिसरात आता पोलिसांचा तगडा बंदोबस्तही आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही समाजाची बैठक बोलावून कायदेशीर बाबीनं पुढे जाण्याचा सल्ला दिलाय। मात्र सध्या तरी या दर्गा आणि पांडवकालीन बारव इथे पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे। काल जी पांडवकालीन बारव आणि दर्गा या ठिकाणी काल ज्याप्रमाणे काही कार्यकर्ते जमले होते त्या अनुषंगाने आज त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। सध्या तिथं परिस्थिती शांत आहे। कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही। आपण काल आणि आज दोन्ही समाजाची बैठक घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना समजावून सांगितलेलं आहे। ती जी जागा आहे त्याच्या मालकीबाबत जो काही महसूलचा निर्णय होईल त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल। परंतु तोपर्यंत दोन्ही समाजांना शांतता राखण्याबद्दल आम्ही आवाहन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि आपणही त्या अनुषंगाने आपल्या माध्यमातूनही आम्ही आवाहन करू इच्छितो की सर्वांनी या ठिकाणी शांतता ठेवावी। कुणीही कोणत्याही प्रकारचं वक्तव्य किंवा काही करू नये जेणेकरून शांततेचा भंग होईल।